श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। आता मागील भागात आपला 5वा अध्याय संपलेला होता आणि आजपासून आपण 6व्या अध्यायाची सुरुवात करत आहोत। आता 6व्या अध्यायाच्या सुरुवातीस 6व्या अध्यायाचं नाव आहे नरसावधानींचा वृत्तांत। हा असा 6वा अध्याय आणि आपण पाहिलेल्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला त्या अध्यायाच्या पठणाचे जे काही फळ आहे ते सुद्धा आपण पाहत असतो। तर या 6व्या अध्यायाच्या पठणाचे फळ या ग्रंथात काय सांगितले ते बघूया। नरसावधानींचा वृत्तांत हा 6वा अध्याय आणि याच्यात पितृशापापासून मुक्ती होते। जर आपण या 6व्या अध्यायाचं जर पठण केलं तर आपलं जे पितृशाप जे काही असतात त्याच्यापासून आपली मुक्ती होते असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे। तर आपण या 6व्या अध्यायाला आता श्रीपाद शिववल्लभांना वंदन करून सुरुवात करूया। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। दुसऱ्या दिवशी सकाळी जप ध्यानादी पूर्ण झाल्यावर तिरुमलदास म्हणाले, बाबा, श्रीपाद शिववल्लभ ह्या चराचर सृष्टीचे मूळ आहेत। ते वटवृक्षासारखे आहेत। त्यांचे सगळेच अंशावतार विविधता असलेल्या पारंब्यांसारखे आहेत। ते मूळ परत भूमीत जाऊन स्वतंत्र तत्व असल्यासारखे दिसते, परंतु त्यांचा आधार वटवृक्षच असतो। देवदानवांपासून समस्त प्राणीमात्रांचे ते आधारस्थान व आश्रयस्थान आहे। त्यांच्याकडून समस्त शक्ती प्रस्फुटित होतात आणि पुनरपी त्या शक्ती त्यांच्यात विलीन होत असतात। पर्वत शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीस सगळ्या वाटा एकसारख्याच वाटतात। त्याचप्रमाणे विविध संप्रदायाचे लोक दत्तांतत्वामध्ये संयोग पावतात। प्रत्येक प्राणीमात्रास कांतीचे एक वलय असते। आता आपण हा जो काही महत्त्वाचा भाग इथे मांडलेला त्याचा पहिला विचार करूया। तर दुसऱ्या दिवशी आता हे तिरुमलदास आहेत। आता आपण पाहिलेलं की मागच्या भागामध्ये शंकर भट कुठे होते तर तिरुमलदासांकडे होते आणि तिरुमलदास आता त्यांना पुढे काय सांगतात तर श्रीपाद शिववल्लभ हेच सगळ्या सृष्टीचे मूळ आहेत। म्हणजे मूळ आणि ज्याप्रमाणे वटवृक्ष कसं असतं, वटवृक्षाच्या ज्या फांद्या असतात त्या कशा अशा वेगळ्या पारंब्या निघतात आणि त्या जमिनीत जाऊन परत त्या वर त्यांना वेगळी शाखा निघते, फांद्या फुटतात आणि ते स्वतंत्र असल्यासारखे वाटतात, पण ते मूळ जे झाड असतं त्या झाडाचाच एक भाग असतो। त्याचप्रमाणे दत्तांच्या मधून निघालेले जे त्यांचे अंश अवतार आहेत जे वेगवेगळे जरी भासत असले तरी ते दत्तांचेच अवतार असतात। दत्तप्रभूंचाच त्याच्यामध्ये अंश असतो आणि सगळे समस्त अशा पृथ्वी देवदानवांपासून समस्त प्राणीमात्राचे एकमेव आधारस्थान आणि आश्रयस्थान काय आहे दत्त आहे। सगळे संप्रदाय जरी वेगवेगळे वाटत असले, अनेक संप्रदाय आहेत जे वेगवेगळे आपल्याला आता पुढे पुढे उल्लेख येतच जाईल तसा की ते वेगळे वाटत असले तरी ते सगळे दत्त शक्तीमध्ये विलीन होत असतात। ते दत्तांमध्येच विलीन होतात असे इथे सांगितलेले आहे। जसं आपण एखाद्या पर्वत शिखरावर गेलो तर आपल्याला सगळ्या वाटा सारख्याच दिसतात, कारण वरून पाहिलं की सगळ्या वाटा, पण प्रत्येक वाट ही वेगवेगळी असते आणि शेवटी ती कुठे येते तर शिखरापर्यंत येते। त्याचप्रमाणे सगळे संप्रदाय हे शेवटी दत्तप्रभूंमध्येच विलीन होतात। दत्त प्रभू हे समस्त चराचर सृष्टीचे मूळ आहे असे इथे सांगितलेलं आहे। श्रीपाद शिववल्लभ हे समस्त चराचर सृष्टीचे मूळ आहे। आता पुढे काय, प्रत्येक प्राणीमात्रास कांतीचे एक वलय असते। मी पिटिकापुरात राहत असताना तेथे एक योगी आला। एखाद्या विशिष्ट मूर्तीभोवती किती तेजोवलय आहे आणि त्या व्यक्तीचे तेजोवलय किती वेळ व कोणत्या रंगाचे असून किती दूर व्यापून आहे हे त्यास सांगता येत असे। त्याने कुकुटेश्वरालयात येऊन स्वयंभू दत्ताचे तेजोवलय किती दूर व्यापून आहे व कोणत्या रंगाचे आहे त्याची परीक्षा करण्याचे ठरविले। त्या योग्यास स्वयंभू दत्ताच्या ठिकाणी श्रीपाद शिववल्लभांचे दर्शन झाले। त्यांच्या मस्तकाच्या भोवताली विद्युतलतेच्या तुलनेची धवल शक्ती अप्रतिमपणे व्यापून होती। त्या धवलकांतीच्या भोवती
गोलाकार व्यापून असलेल्या निळ्या रंगाचा प्रकाश सर्व दिशांच्या अंतापर्यंत पसरलेला दिसला. ती दिव्य श्रेष्ठ व्यक्ती योग्याला म्हणाली, बाबा, दुसऱ्यांचे सूक्ष्म शरीर किती दूर व्यापलेले आहे त्याची माहिती काढण्याच्या प्रयत्नात अमूल्य जीवनकाळ तू व्यर्थ घालवू नकोस. प्रथम तुझ्या हिताचा विचार कर. थोड्याच दिवसात तुझा मृत्यू होणार आहे. मोक्ष संपादन करण्याचा विचार कर. सर्व सत्याचा, सर्व तत्व मुलांचा मूळ असलेला दत्त मीच आहे. या कलियुगात पादगयेच्या क्षेत्रात महासिद्ध पुरुषांना, महायोगांना, महाभक्तांना प्रेमभरीत आव्हानानेच मी तेथे अवतार घेतला आहे. तर काय असतं की प्रत्येक व्यक्तीच्या किंवा प्रत्येक देवतेच्या शरीराच्या भोवती, म्हणजे असं मस्तकाच्या भोवती एक असं वलय असतं, तेजोवलय असतं. आणि त्या तेजोवलयाची व्याप्ती किती आहे एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या देवतेच्या, की ते पाहण्याची शक्ती असलेला एक योगी तेव्हा पिठापुरात आला. आणि त्याची काय इच्छा झाली, कुकुटेश्वराच्या मंदिरात असलेल्या त्या दत्त तत्वामध्ये दत्त जी मूर्ती होती त्या मूर्तीभोवतीचे किती तेजोवलय आहे ह्याचा अभ्यास करण्यासाठी तो कुकुटेश्वराच्या मंदिरात आला. तर काय झालं, त्यांना त्या कुकुटेश्वराच्या मंदिरात त्या मूर्तीच्या जागी त्याला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन झाले. आणि श्रीपाद श्रीवल्लभांच्या भोवती असं एक विद्युतलतेने, म्हणजे अगदी विद्युतलतेसारखं असं तेजोमय पांढरं असं वलय त्याला दिसलं. शुभ्र असं पांढरं वलय दिसलं असं त्यांनी म्हटलंय. कोणत्या रंगाचं आहे ती परीक्षा करतात. तर योग्यास दत्ताच्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभांचं त्यांच्या विद्युतलतेच्या तुलनेशी धवलकांती म्हणजे असं पांढरं शुभ्र अशी अप्रतिम असं वलय त्याच्याभोवती व्यापून होतं. आणि त्याच्याभोवती त्या वलयाच्या बाहेरच्या बाजूने काय त्यांना असं निळ्या रंगाचं असं वलय दिसलं, निळ्या रंगाचा प्रकाश दिसला जो सर्व दिशांना व्यापून होता. आणि मग ते दत्त प्रभू, त्या श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू त्या योग्याला काय म्हणाले की बाबा रे, तू लोकांच्या सूक्ष्म देहाची वलय पाहण्यामध्ये ते किती व्यापून आहे त्याचं तेज, ते पाहण्यामध्ये का बरं वेळ घालवत आहे. तुझा आता मृत्यू समय जवळ आलेला आहे, तर तू काहीतरी असं कार्य कर की तुला मोक्ष संपादन होईल. आणि सर्व तत्वांचा मूळ तत्व असलेलं दत्त मीच आहे. आणि या कलियुगात पादगयेच्या क्षेत्रात जे सिद्ध पुरुष होते, महायोगी होते, महाभक्त होते, त्यांच्या प्रेमभरीत आव्हानानेच मी इथे अवतार घेतला आहे असं त्यांनी त्या योग्याला सांगितलं. आता स्वामींच्या उपदेशाने त्या योगातील पूर्ववासनांचा नाश झाला. सूक्ष्म शरीरातील तेजोवलयाची माहिती मिळवण्याची त्याची शक्ती श्रीपादांमध्येच विलीन झाली. नंतर श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्याच स्वगृहात येऊन श्रीपाद श्रीवल्लभांचे त्यांच्या स्वगृहात दर्शन घेऊन धन्य झालो असं कोण म्हणतात, तिरुमलदास. आता त्यावेळेला काय झालं, ज्यावेळेला श्रीपाद श्रीवल्लभांनी असा उपदेश दिला त्यावेळेला त्याचा सगळा जे पूर्ववासना होती तर त्या योगाच्या पूर्ववासनेचा नाश झाला. आणि त्या योगाने जी तेजोवलयाची जाणण्याची जी शक्ती होती की ते एखाद्या सूक्ष्म शरीराभोवतीचे किंवा एखाद्या व्यक्तीच्या भोवतीचे जे तेजोवलय आहे ते किती व्यापून राहिलं हे जाणण्याची शक्ती होती ती श्रीपादांमध्येच विलीन झाली. आणि नंतर तिरुमलदास हे श्रीपाद श्रीवल्लभांच्या घरी जाऊन त्यांनी दर्शन घेऊन ते धन्य झाले. त्या योगाने तिथे उघडपणे काय सांगितले, श्री प्रभूंभोवती असलेला शुद्ध पांढरा प्रकाश उघड करतो की, म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभाच्या भोवती त्यांना धवल शुभ्र असा पांढरा प्रकाश दिसला. आणि तो काय उघड करतो की श्रीपाद श्रीवल्लभ हे निर्मळ असून संपूर्ण योगा अवतार आहेत. निळ्या रंगाचा प्रकाश अनंत श्रीप्रभू अनंत प्रेमाने आणि करुणेने भरलेले आहेत असे दर्शवतो. तर आता बघा, त्या योग्याला श्रीपाद श्रीवल्लभांच्या त्या तेजोवलय जे दिसतं त्याच्यामध्ये काय दिसतं, अतिशय पांढरा असा विद्युतलतेसारखा प्रकाश दिसला. आणि नंतर त्याच्याभोवती पुन्हा निळं वलय असं होतं जे समस्त दिशांना व्यापून राहिलं होतं. पांढरा
उजेड होता, पांढरा प्रकाश जो होता तो काय स्पष्ट करतो की श्रीपाद शिवल्लभ निर्मळ असून ते संपूर्ण योगा अवतार आहेत असं तो योगी पुरुष जो आलेला तिथे गोटेश्वराच्या मंदिरात त्यांनी सांगितलं. आणि जो निळा प्रकाश आहे तो काय दर्शवत होता की श्रीपाद शिवल्लभ प्रभू अनंत प्रेमाने आणि करुणेने भरलेले आहेत असे तो प्रकाश दाखवत होता. तो योगी गेल्यानंतर एक चित्तवेधक चर्चा झाली. चतुर्वर्णातील भेदाचा निर्णय कसा करायचा, सूक्ष्म शरीरातील तेजोवलयातील फरकानुसार तो ठरवायचा का, किंवा जन्मसिद्ध कुलगोत्रानुसार त्याचा निर्णय घ्यावा, कोणत्या वर्णात जन्मला असला तर वेदोक्त पद्धतीने उपनयन करावे, कोणत्या वर्णात लोकांचे पुराणोक्त पद्धतीने उपनयन करावे, उपनयनात भ्रूकुटीमध्ये असलेल्या तिसऱ्या डोळ्याचा संबंध असतो का, नसेल तर इतर काही विशेष आहे का, मेघजनन म्हणजे काय, अशी गरमागरम चर्चा चालली होती. परंतु पंडितांचे मतैक्य होत नव्हते. आता तो योगी तिकडनं निघून गेला आणि पिठापूरमध्ये आपण पाहिलं होतं की तिथे महान असे पंडित होते. त्या पंडितांवर अशा विविध विषयांवर चर्चा चालली होती. खरे संत म्हणून प्रसिद्ध असलेले मल्लादी बापन्ना अवधानी पिठिकापूर ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांना बापन्नार्य असे सुद्धा म्हणत. ते मुख्यतः सूर्याची आणि अग्नीची उपासना करीत. पिठिकापुरात झालेल्या यज्ञाचे अधिपत्य करण्याचे त्यांना आमंत्रण दिले होते. यज्ञाच्या शेवटी मुसळधार वर्षा झाली आणि सकळ जनसमुदाय आनंदला. श्री वत्सवाई नरसिंहवर्मा या नावाच्या क्षत्रिय गृहस्थाने बापन्नार्यांना त्यांच्या गावात राहावे अशी विनंती केली. परंतु यज्ञयागात मिळालेले धन शिधा तेवढेच बापन्नार्य घेत असत. त्या द्रव्यात शुद्धी नसेल तर ते स्वीकार करीत नसत. श्रीवर्मांच्या विनंतीस त्यांनी नकार दिला. श्रीवर्मांनी अत्यंत प्रिय असलेली कपिला गाय होती. श्रीवर्मांची अत्यंत प्रिय असलेली कपिला गाय होती. तिचं नाव गायत्री होतं. ती खूप दूध देत असे. ती अत्यंत सुशील आणि साधू स्वभावाची होती. त्याच वेळी गायत्री दिसेनाशी झाली. कोठेतरी ती हरवली अशी माहिती श्रीवर्मांना मिळाली. श्री बापन्नाचार्य ज्योतिषशास्त्राचे पंडित असल्याने वर्मांनी त्यांना गायत्री संबंधी प्रश्न केला. श्यामबालापुरम म्हणजे आताचं जे समालकोट आता आहे त्याला तेव्हा श्यामबालापुरम असे. श्यामबालापुरममध्ये खानसाहेब नावाचा कसाई आहे, त्याच्याकडे ती आहे असे स्पष्ट केले. तसेच लगेच न गेल्यास तिचा वध होण्यास की भीती आहे असे बापन्नार्य म्हणाले. वर्मांनी श्यामबालापुराला मनुष्य पाठवताना बापन्नार्यांना अट घातली. बापन्नार्यांच्या त्या वचनानुसार गायत्री मिळाली तर त्यांनी 3 पल्लू जमीन व निवासास योग्य असे घर स्वीकारावे. आता 3 पल्लू जमीन म्हणजे काय तर 2400 ते 3000 शेर धान्याचं उत्पादन करू शकेल एवढी जर जमीन असेल तर त्याला 3 पल्लू जमीन त्यावेळेला म्हणत असत. व बापन्नार्यांनी त्याचा अंगीकार न केल्यास वर्मा गोहत्येस मान्यता देतील. बापन्नार्य पेच प्रसंगात पडले. त्यांनी ते दान नाही घेतले तर वर्मा यांच्या गायीची हत्या त्या होऊ देतील. त्यांना गोहत्येचे पातक लागेल आणि गोहत्या पातकापेक्षा पंडित बहुमानाचा स्वीकार करणे श्रेयस्कर असा त्यांनी विचार केला. गायत्रीची सुटका झाली. पिठिकापूरवासियांचे नशीब उघडले. बापन्ना अवधानी 3 खंडी धान्य देणाऱ्या भूमीचे मालक झाले. त्यांच्या निवासासाठी घराची व्यवस्था झाली. श्री बापन्नार्यांना व्यंकटावधानी नावाचा मुलगा आणि सुमती नावाची मुलगी होती. तिच्या जन्मपत्रिकेत सर्व शुभ लक्षणे असून ती चालते वेळी महाराणीस लाजवेल अशी डौलदार चाल असल्या कारणाने सुमती महाराणी असे तिचे नामकरण झाले. आता ही जी गोष्ट आहे तर आता बापन्नाचार्यांविषयी आता मध्ये बापन्नार्यांविषयीची ही सगळी माहिती आलेली आहे. तर पिठिकापूरमध्ये जो काही यज्ञ झाला ते त्याचे अधिपत्य हे कोणाकडे होते? बापन्नाचार्याकडे. बापन्नाचार्य हे ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते आणि त्यांना बापन्ना अवधानी जे होते त्यांना बापन्नार्य सुद्धा म्हणत आणि ते ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते. ते मुख्यतः कशाची तर सूर्याची आणि अग्नीची आराधना करीत.
मध्ये झालेल्या यज्ञाचे अधिपत्य करण्याचं त्यांना आमंत्रण दिले आणि यज्ञाच्या शेवटी खूप मुसळधार असा पाऊस झाला आणि त्याच्यामुळे सगळा जनसमुदाय प्रसन्न झाला. तर वत्सवाई नरसिंहवर्मा नावाच्या एका क्षत्रिय गृहस्थांनी बापन्नार यांना त्या पिटिकापूरमध्येच राहावे अशी विनंती केली. परंतु बापन्नार्य जे होते ते काय होते, तर ते बापन्नाचार्य यज्ञात मिळाले धन आणि शिधा एवढ्याचा स्वीकार करायचे, बाकी काही ते स्वीकारत नव्हते. त्यामुळे त्यांनी तिथे राहण्यास, त्या धनाला मिळणाऱ्या दानाला जर शुद्धी नसेल तर ते काही त्याचा स्वीकार करत नसत आणि तिथे त्यामुळे त्यांनी नरसिंहवर्मांना असं नकार दिला तिथे पिटकापुरामध्ये राहण्यास. आता बघा पुढची गोष्ट अशी आहे की आर्यांनी जरी नकार दिलेला असला तरी नरसावधन यांच्या घरी म्हणजे नरसिंहवर्मांच्या घरी, जे हे नरसिंह शर्मा आहेत, नरसिंहवर्मा आहेत, त्यांच्या घरी काय होतं तर नरसिंहवर्मांच्या घरी एक कपिला जातीची गाय. आता कपिला ही गाईचा एक जात आहे, प्रकार आहे, त्या प्रकारची गाय होती आणि तिचं नाव गायत्री होती. ही गायत्री अतिशय साधी स्वभावाची असून ती भरपूर दूध देत असे. तर एकदा ही गाय, कपिला गाय ही दिसेनाशी झाली आणि बापन्नार यांना ज्योतिषशास्त्राचे सुद्धा ज्ञान असल्यामुळे नरसिंहवर्मांनी त्यांच्याकडे विचारणा केली की कुठे गेली असेल कपिला गाय. तेव्हा त्यांनी सांगितलं की ही श्यामबालापूर, म्हणजे तेव्हाचं जे श्यामबालापूर त्याचं आता नाव समालकोटा आहे, त्या समालकोटामध्ये खानसाहेब नावाच्या एका कसायाकडे ती गाय पोचलेली आहे आणि जर तिथे ताबडतोब नाही गेलं तर तो कसाई त्या गायीचा वध करेल असं बापन्नार यांनी नरसिंहवर्मांना सांगितलं. त्यावर नरसिंहवर्मांनी अट घातली की मी तिथे माणूस पाठवीन आणि ती गायीचा वध होण्यापासून थांबवीन, पण त्यासाठी तुम्हाला माझ्याकडून एक 300 शेर धान्याचं उत्पादन देईल एवढी जमीन घ्यावी लागेल आणि निवासस्थानासाठी म्हणजे निवासासाठी जर तुम्ही एक घर घेऊन इथेच पिटिकापूरमध्येच जर निवास केला तरच मी त्या गाईला वाचवण्यासाठी माणूस इथून पाठवेन, नाही तर मग तो गाईचा वध मी होऊ देईन, म्हणजे गोहत्येस मान्यता देईन. आता बापन्नाचार्य हे धर्मसंकटात पडले. जर आपण त्यांनी दिलेली गोष्ट स्वीकारली नाही आणि त्यांचं ते पौरोहित्य करण्याचं जे त्यांनी सांगतायत ते त्यांचं जर पांडित्य स्वीकारलं नाही तर पौरोहित्य पांडित्य, तर त्या गायीचा वध होणार. तर गायीच्या हत्येपेक्षा ते सांगतायत त्या नरसिंहवर्मांनी त्याची मान्यता दिली तर त्याच्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय उरला नाही. त्यामुळे आता बापन्नाचार्यांनी ते जे काही देत होते ते स्वीकारलं. त्यांच्या कुटुंबाचं पौरोहित्य करण्याचा जो मान होता तो त्यांनी स्वीकारला आणि तो मान हा गोहत्येच्या पापापेक्षा केव्हाही चांगला पांडित्याचा मान असं त्यांनी विचार करून शेवटी ते स्वीकारलं आणि त्यांनी ते घर स्वीकारलं आणि ती जमीन स्वीकारली. आणि त्यामुळे बापन्नाचार्यांकडे आता काय झालेलं होतं तर 3 खंडी धान्य देणारी भूमी होती आणि त्यांचं स्वतःचं निवासस्थान होतं. त्यामुळं निवासस्थान झालं पिटिकापूरमध्ये आणि अशा प्रकारे बापन्नार्य हे आता पिटिकापूरमध्ये निवास करू लागले. आता या बापन्नार्यांना 2 मुलं होते. एक मुलगा होता त्याचं नाव होतं व्यंकटावधानी आणि मुलगी जी होती तिचं नाव सुमती होतं. ही सुमती अतिशय घराण्याचं जसं लक्षण असतं राजघराण्यातील स्त्रियांचं लक्षण, तशी त्या सुमती महाराणीची लक्षणं अगदी शुभ अशी होती. ती चालताना अगदी महाराणीसारखी चालायची, म्हणून तिचं नाव सुमती महाराणी असे पडले, नामकरण झाले होते. आता ही झाली बापन्नार यांची गोष्ट. ते पिटिकापुरामध्ये कसे आले ते आता बघा. ही बापन्नार यांची कीर्ती 10 दिशांना पसरली आणि गोदावरी मंडळातील ऐनवल्ली ग्रामातून धंडीकोट अप्पललक्ष्मी नरसिंहराज शर्मा नावाचा एक भारद्वाज गोत्री आपस्तंभ सूत्राचा
वैलनीती वैदिक शास्त्राचा एक ब्राह्मण मुलगा पिठिकापुरात आला. त्याच्या घरी काल अग्निशमन नावाने ओळखली जाणारी दत्तांची मूर्ती होती. ती दत्तमूर्ती पूजेसाठी त्याच्याशी स्पष्ट पूजेच्या समयी त्याच्याशी स्पष्ट बोलत असे. तर आता काय झालं की हा जो बापन्नाचार्य पिठिकापुरावर आले, पण ऐनवल्ली, आता आपण ऐनवल्लीच्या गणपतीची कथा ऐकलीच होती मागे. तर आता ह्या कथा कशा आल्या तर त्याचा पुढे काहीतरी संबंध होतो. तर या ऐनवल्ली ग्रामातून धंडीकोट वंशातील धंडीकोट अप्पलक्ष्मी नरसिंहराज नावाचा भारद्वाज आहे, म्हणजे नरसिंहराज शर्मा. आता बघा हे ते मगाशी आपण जे पाहिले ते नरसिंह वर्मा, जे क्षत्रिय कुळातले होते आणि ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपले बापन्नार्य कुठे राहिले, पिठिकापुरामध्ये राहिले. त्यांच्याकडून जमीन स्वीकारून शेवटी ते पिठिकापुरामध्ये राहिले. तर आता आता आपस्तंभ गोत्रातील सूत्रातील भारद्वाज गोत्रातील हा जो नरसिंहराज शर्मा होते, जे ऐनवल्ली ग्रामातील होते, ते पिठिकापुरामध्ये आले होते. आणि पिठिकापुरामध्ये आल्यानंतर त्यांनी पिठिकापुरात आल्या आणि तर असे हे ब्राह्मण मुलगा नरसिंहराज शर्मा हा काल अग्निशमन नावाने ओळखण्यात जाणाऱ्या दत्ताची पूजा करत होता. आणि ती दत्तमूर्ती पूजेच्या वेळी त्याच्याशी स्पष्ट बोलत होती. आणि त्या दत्तमूर्तीने त्यांना काय आदेश दिला की तुम्ही पिठिकापुरात जाऊन हरितस गोत्रिक असलेल्या आपस्तंभ सूत्राच्या वेलनंती वैदिक शास्त्राचे मल्लादी अवधानी जे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभ्यास करावा, असा त्या काल अग्निशमन दत्तांनी त्यांना आदेश दिला. तर या जो नरसिंहराज शर्मा होते त्यांचे आईवडिलांचं छत्र हे त्यांच्या लहानपणीच हरवलेलं होतं. तर नरसिंहराज शर्मा हे पिठिकापुरास आले. दत्तांनी दिलेल्या आदेशानुसार ते पिठिकापुरास आले. बापन्नाव यांनी दत्ताच्या आदेशानुसार आपल्या घरी त्यांना विद्यार्थी म्हणून ठेवून घेतले. आणि राजशर्मास माधुकरी न मागू देता त्यांना काय केलं तर घरातच भोजनाची आणि राहण्याची व्यवस्था केली. श्री बापन्नाचार्य हे शनी प्रदोषाच्या वेळी शिवाराधना करत. त्यांच्या घरातील स्त्रियासुद्धा शनी प्रदोषाच्या दिवशी शिवाचे व्रत करीत असत. पूर्वीच्या काळी हे व्रत कोणी केलं होतं तर नंद यशोदेने हे शनिप्रदोष व्रत केलं होतं. आणि शिवाराधना केल्यामुळेच त्यांना भगवान श्रीकृष्णांचे पालन करण्याचा मान मिळाला होता. तर ज्यांना मुलं होत नाहीत किंवा असं काही असेल तर त्यांनी हे शनिप्रदोषाचं मुलांसाठी हे शनिप्रदोषाचं व्रतसुद्धा केलं जातं, अशी काहीतरी आख्यायिका आहे. तर या शनिप्रदोष व्रत जेव्हा ते त्यांच्या घरी चालत असे त्यावेळेला त्याच्यामध्ये व्यंकटपय्या श्रेष्ठी आणि इतर प्रमुख वैश्य लोक न चुकता बापन्नार्यांबरोबर सहभागी होत. त्यात नरसिंह वर्मासुद्धा सहभागी होत. कळलं? नरसिंह वर्मा जे क्षत्रिय होते, व्यंकटय्या श्रेष्ठी जे वैश्य होते, ते सुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये सहभागी होत असत. आता श्री कुकुटेश्वर स्वामींच्या मुखातून निघालेली सुमती महाराणी आपणी अप्पलराज शर्मा यांच्या विवाहासंबंधीची वाण. आता बघा आपण श्रीपाद श्रीवल्लभांचं चरित्रचा अभ्यास करतो आणि आता हा जो भाग आलेला आहे हा श्रीपाद श्रीवल्लभांच्या माता पित्यांच्या माहितीचा भाग आहे. म्हणजे बापन्नार्य हे कोण होते. बापन्नार्य एक मल्ल्यादी घराण्याचे होते आणि ते पिठिकापूरमध्ये येऊन राहिले. मग त्यांच्याकडे नरसिंहराज शर्मा हे शिक्षणासाठी आले. ब्राह्मण मुलगा होता तो. त्याला काल अग्निशमन दत्तांनी आदेश दिला, त्यानुसार ते बापन्नार्यांकडे ते विद्याभ्यासासाठी आले आणि बापन्नार्यांनी त्यांना स्वतःच्या घरातच ठेवले. आता एकदा शनिप्रदोष शिवाराधना झाल्यानंतर कुकुटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युत कांती प्रकाशली आणि त्यावेळी त्यातून गूढ असा आवाज ऐकू आला. बापन्नार्या, निस्संदेहपणाने तुझी मुलगी सुमती महाराणीस अप्पलराज शर्मास देऊन विवाह कर, त्यामुळे लोककल्याण होईल. हा दत्तप्रभूंचा निर्णय आहे. ह्यात
महानिर्णयाचे उल्लंघन करण्यास या चराचर सृष्टीमध्ये कोणत्याही व्यक्तीस अधिकार नाही. ही देववाणी व्यंकटय्या श्रेष्ठी नरसिंहवर्मा व तेथे असणाऱ्या जनसमुदायाने ऐकली व सगळे आश्चर्यचकित झाले. ऐनवल्ली या गावातील राजशर्माचे नातेवाईक बंधुमित्र परिवारास वर्तमान गेले. राजवर्मास सुमती महाराणींबरोबर विवाहाचा निर्णय झाला. राजशर्मांना घरदार नव्हते ते ही शोचनीय बाब होती. शेवटी व्यंकटय्या श्रेष्ठी म्हणाले की त्यांची पुष्कळ घरे आहेत, त्यापैकी एक ते राजशर्मास देतील. राजशर्मा दान स्वीकारत नसत. श्रेष्ठींनी राजशर्मांच्या सोयऱ्यांबरोबर बोलून राजशर्माला मिळणाऱ्या वडिलोपार्जित गृहभागाची किंमत लावली. ती 1 वराह जुन्या काळातील नाणे ठरवली गेली. त्या श्रेष्ठींच्या घराची किंमत 12 वराह निश्चित केली गेली. 11 वराह फरक म्हणून देण्यास त्यांच्याकडे 1 पैण पण नाही असे शर्मांनी व्यक्त केले. नंतर श्रेष्ठींनी नमूद केले की तसे असेल तर घर 1 वराहालाच विकतील. दान घेण्यास तुमचा विरोध असेल तर 1 वराह घेऊन मी घर विकत घ्या असे श्रेष्ठी म्हणाले. श्रेष्ठींनी जे सांगितले ते धर्मसम्मत आहे असे सगळ्यांनी होकार दिला. श्री सुमती महाराणी आणि अप्पळ लक्ष्मी नरसिंहराज शर्मा यांचा विवाह महापंडितांनी च्या वेदघोषाने मंगलवाद्यांच्या गजरात मोठ्या थाटामाटात पार पडला. श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार अज्ञानाच्या अंधकाराला दूर करण्यासाठी झाला आहे. लोकांच्या ऐहिक आणि आध्यात्मिक प्रगती बाबतीत विकाराला आलेली मरगळ दूर करण्यासाठी त्यांचे आगमन झाले. त्या कारणाने श्रीप्रभूंची कालदेवतेला कर्मदेवतेला आदेश दिला. त्या आदेशास अनुसरून अज्ञानांधकाराचे प्रतिकास्वरूप जन्मांध शिशु आणि आदिभौतिक प्रांतातील अडखळत होणाऱ्या विकासाचे स्वरूप म्हणून लंगडे बालक अशा 2 बालकांचा जन्म बालकांना राजशर्मांनी जन्म दिला. आपली दोन्ही मुले अशा रीतीने अपंग असल्याने सुमती आणि राजशर्मा अत्यंत दुःखी झाले. ऐनवल्ली गावात एक प्रसिद्ध विघ्नेश्वराचे देऊळ आहे. श्री राजशर्मा दुःखाचा परिहार करण्यासाठी त्यांचे नातेवाईक राजशर्मा याच्या दुःखाचा परिहार करण्यासाठी त्याचे नातेवाईक तेथील पवित्र अशा प्रसाद पिठकापुरात घेऊन आले. सुमती व राजशर्मांना तो महाप्रसाद मिळाला. त्याच दिवशी सुमती महाराणींना स्वप्नात ऐरावतांचे दर्शन झाले. नंतर ते काही दिवस शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूळ अशा विविध दैवतांचे, ऋषींचे, सिद्ध पुरुषांचे, योग्यांचे अशा पवित्र व्यक्तींचे दर्शन तिला स्वप्नात होत होती. काही दिवसात जागृतावस्थेत सुद्धा तिला दिव्य दर्शन होऊ लागले. डोळे झाकले की पडद्यावरील चित्राप्रमाणे दिव्य कांतिमय तपसमाधानीत मग्न असलेले योगी मुनी चित्रविचित्र रंग अद्भुत दर्शन देऊ लागले. आता बघा आपण श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मकथेकडे हळूहळू चाललेलं. श्रीपाद श्रीवल्लभांचे माता पिता कोण होते, त्यांचा विवाह कसा झाला, हे सगळं आता सांगण्यात आलेलं आहे. तर हे जे बापन्नार्य होते त्यांना व्यंकटावधानी असा मुलगा आणि सुमती महाराणी अशी मुलगी होती. आणि त्यांचं जे कुटुंब सगळं होतं ते नेहमी शनिप्रदोषाच्या दिवशी शिवाराधना करीत असत. आणि त्याच्या समवेत नरसिंहवर्मा, व्यंकटय्या श्रेष्ठी आणि जे कोणी प्रमुख वैश्य लोक होते ते न चुकता या सगळ्या गोष्टींमध्ये शिवाराधनेमध्ये शनिप्रदोषाच्या शिवाराधनेमध्ये सामील असतात. तर एकदा काय झालं, शनिप्रदोष शिवाराधना झाल्यानंतर कुकुटेश्वराच्या शिवलिंगामधून एक विद्युत कांती प्रकाशली आणि त्यातून एक गूढ असा आवाज आला. त्यांनी काय आदेश दिला की बापन्नाचार्या निस्संदेहपणे तुझी मुलगी सुमती महाराणी आणि अप्पळराज शर्मा यांना देऊन तू विवाह कर, त्याच्यामुळे लोककल्याण होईल.
आणि हा निर्णय हा श्री दत्तप्रभूंचा निर्णय आहे आणि ह्या निर्णयाचं कोणीही उल्लंघन करू नये. आणि ही जी देववाणी झाली ती व्यंकटय्या श्रेष्ठी, नरसिंहवर्मा आणि तेथे असणाऱ्या सर्व जन्म समुदायांनी झाली, ऐकली आणि ते सगळे आश्चर्यचकित झाले. म्हणजे सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मा यांचा विवाह व्हावा अशी आदेश हा प्रत्यक्ष कुकुटेश्वराच्या मंदिरात आलेला आहे. तर आणि हळूहळू ही बातमी काय झाली, ऐनवल्ली गावातील राजवर्माचे जे नातेवाईक होते, राज शर्माचे जे नातेवाईक होते, नरसिंह राज शर्मा यांचे जे नातेवाईक होते आणि बंधुमित्र होते त्यांच्यापर्यंत ते पाठवलं गेलं की असं असं आलेलं. मग ते राजवर्मा आणि सुमती महाराणींबरोबर विवाह करण्याचा निर्णय घेतला गेला. म्हणजे दोन्ही कुटुंबांनी मिळून तो निर्णय घेतला. पण शर्मांना काय होतं, नरसिंहराज शर्मांकडे घरदार नव्हतं, कारण का ते शिक्षणासाठी विद्याभ्यासासाठी आदेशानुसार ते कालाग्निशमन दत्ताच्या आदेशानुसार ते पिठकापूरमध्ये आलेले आणि बापन्नाचार्याकडून विद्याभ्यास. आणि त्यावेळेला बापन्नाचार्यांनी त्यांना स्वतःच्या घरातच विद्यार्जनासाठी ठेवून घेतलं आणि त्यांच्या जेवणाची वगैरे भोजनाची व्यवस्था ही स्वतःकडेच केलेली होती. त्यांना माधुकरी किंवा भिक्षा असं काही मागू दिलेलं नव्हतं. तर आता हे लग्न जर व्हायचं असेल तर त्यांच्याकडे घरच नव्हतं. मग काय झालं की राजशर्माच्या जो त्याच्या कुटुंबातील त्याचं जे घर होतं त्या घरात त्या भाग जो होता त्या भागाच्या वडिलोपार्जित त्या गृहभागाची किंमत लावली गेली, ती 1 वराह झाली. आणि मग ते व्यंकटय्या श्रेष्ठीकडे पुष्कळ घरं होते, ते घर देणार होते. त्यांच्याकडे जे घर होतं त्याची जी किंमत लावली गेली ती 12 वराह होती. त्यावेळेला नरसिंहराज शर्मा काय म्हणाले की मी काही कोणाकडून दान घेत नाही, माझ्याकडे एवढा पैसा नाही की ही जी 2 किमतीमधला जो फरक आहे 11 वराह तेवढं देण्याएवढी माझ्याकडे रक्कम नाही, असं त्यांनी असं सांगितलं. त्यावर व्यंकटय्या श्रेष्ठी काय म्हणाले, घराची किंमत ही 12 वराह निश्चित झाली असेल, 11 जर तुम्हाला दान देण्याचा तुमचा विरोध असेल तर मग काय. आणि नरसिंहवर्मा राज शर्मा असेल की ते दान घेत नसत, त्यामुळे त्यांनी सांगितलं मी दान वगैरे घेणार नाही. तर मग व्यंकटय्या श्रेष्ठीने उपाय सुचवला की दान देण्याची जर तुम्ही घेत नसाल तर मग ह्या घराची किंमत मी 1 वराह एवढीच लावीन. आणि श्रेष्ठींनी जे सांगितलं ते धर्मसंमत आहे असं सगळ्या ब्राह्मणांनी, तिथे जे उपस्थित लोक होते त्यांनी त्याला मान्यता दिली. आणि त्यानुसार मग ते नरसिंहराज शर्मा यांनी ते घर स्वीकारलं. आणि त्याच्यानंतर नरसिंहराज शर्मा आणि सुमती महाराणी यांचा थाटामाटामध्ये विवाह पार पडला. महापंडितांनी वेदघोष केले, मंगलवाद्याच्या गजरात त्यांचा विवाह पार पडलेला आहे. आणि अशा रीतीने आता नरसिंहराज शर्मा यांचा सुमती महाराणींबरोबर विवाह झालेला आहे. आता श्रीपाद वल्लभांचा अवतार हा अज्ञानाच्या अंधकाराला दूर करण्यासाठी झाला आहे. तर श्रीपाद वल्लभांचा अवतार काय झाला तर अज्ञानाचा अंधकार हा दूर करण्यासाठी झाला आहे. लौकिक आणि ऐहिक आध्यात्मिक प्रगतीच्या बाबतीत विकासाला असलेली मरगळ दूर करण्यासाठी त्यांचे आगमन झाले होते. तर प्रगतीच्या बाबतीत विकासाला आलेली मरगळ दूर कर, तर त्या कारणाने प्रभूंनी कालदेवीला व कर्मदेवतेला आदेश दिला. त्या आदेशाला अनुसार त्यांनी काय केलं, मग कालदेवी आणि कर्मदेवतेला आदेश दिला. त्या आदेशाला अनुसरून अज्ञान अंधकाराचे प्रतीक म्हणून एक जन्मांध शिशु, आता त्यांनी आदेश दिले तेव्हा काय झालं, अज्ञान आणि अंधकाराचं प्रतीक म्हणून एक जन्मांध शिशु आणि भौतिक आणि आध्यात्मिक प्रांतातील अडखळत होणारे त्याचे विकासाचे स्वरूप दर्शवणारे लंगडे बालक अशा 2 बालकास राजशर्मांनी जन्म दिला. आता काय होतं, दत्तावतार जो होणार होता तो अज्ञानाचा अंधकाराला दूर करण्यासाठी झाला होता. पण ऐहिक आणि आध्यात्मिक लोकांच्या प्रगतीतील विकासाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी त्यांचे आगमन झाले होते. त्या कारणाने श्रीपाद प्रभूंनी कालदेवतेला आणि कर्मदेवतेला आदेश दिला. आणि त्या आदेशाला अनुसरून अज्ञान आणि अंधकाराचे प्रतीक स्वरूप एक आंधळा मुलगा आणि भौतिक आणि आध्यात्मिक
प्रांतातील अडखळत होणाऱ्या प्रगतीचे स्वरूप, म्हणजे ती प्रगती अशी अडखळत थांबत होती, चालू होती, त्याचं स्वरूप म्हणून एक पांगळा मुलगा, अशी राजशर्मांना 2 मुलं झाली. तर बघा, विवाहानंतर राजशर्मांना आणि सुमती महाराणींना 2 अपत्ये झाली. एक आंधळा निघाला आणि एक पांगळा निघाला. का? तर श्रीपादश्री वल्लभ प्रभूंचा आता जन्म होणार आहे. पण श्रीपादश्री वल्लभ प्रभूंचा जन्म का होणार आहे? तर अंधकार दूर होण्यासाठी होणार आहे. अज्ञानाचा जो अंधकार होता तो सगळा दूर करण्यासाठी होणार आहे. त्या अंधकार दूर होण्यापूर्वी तेथील जी परिस्थिती होती, ती परिस्थिती कशी, अज्ञान आणि अंधकाराचे प्रतीक म्हणून एक आंधळा मुलगा, आणि भौतिक आणि आदिभौतिक प्रांतातील अडखळत होणाऱ्या प्रगतीचे स्वरूप म्हणून पांढरा मुलगा, अशी 2 पांगळा मुलगा, अशा 2 मुलांना राजशर्मांकडे जन्म झाला. आणि राजशर्मा या 2 मुले अशा रीतीने अपंग झाल्याने सुमती महाराणी आणि राजशर्मा हे दुःखी झाले, कारण का त्यांना 2 अपत्य झाली. पण 2 अपत्य अशी झाल्यामुळे त्यांना अतिशय दुःख झाले. दुःखाचा परिहार करण्यासाठी आता तर ते ऐनवल्ली गावात प्रसिद्ध असलेल्या विघ्नेश्वराचे देऊळ आहे. आता आपण बघितलं होतं वरद विघ्नेश्वराचं देऊळ हे ऐनवल्ली गावात आहे. तर राजशर्मा यांच्या दुःखाचा परिहार करण्यासाठी तेथील पवित्र प्रसाद ते पिठिकापुरास घेऊन आले. तर आपण पाहिलेलं होतं, तो विघ्नेश्वर होता, वरद सिद्धिविनायक होता, त्याचं जे देऊळ होतं ते ऐनवल्ली ग्रामात होतं. आणि त्या वरद सिद्धिविनायकच त्या दत्तमूर्तीमध्ये श्रीपादश्री वल्लभांमध्ये त्याचा अंशावतार असणार हे आपण ऐकलेलं मागच्या कथेमध्ये पाहिलं. तर ह्या कथेतली बघा एक छोटी ओळ वाचल्यानंतर त्या मागच्या गोष्टींचा संदर्भ आपल्याला आपोआप लागत जातो. तर ऐनवल्ली गावात प्रसिद्ध असलेलं विघ्नेश्वराचं देऊळ आहे. श्री राजशर्मा यांच्या दुःखाचा परिहार व्हावा, म्हणजे ते दुःख कमी व्हावे म्हणून तेथील त्यांचे नातेवाईक तिकडे त्या विघ्नेश्वराचा प्रसाद घेऊन ते पिठिकापुरात आले आणि सुमती महाराणी आणि राजशर्मांना तो महाप्रसाद मिळाला. तर तो जो प्रसाद जो होता ऐनवल्लीमधील विघ्नेश्वराचा तो प्रसाद जो आहे तो आता त्या राजशर्मांसाठी त्यांचे ऐनवल्लीमधील जे नातेवाईक, कारण का राजशर्मा हे मुळात ऐनवल्ली ग्रामातले होते आणि त्या ऐनवल्लीत मधील त्यांचे नातेवाईक तो प्रसाद त्यांच्यासाठी घेऊन आले आणि तो प्रसाद त्यांना मिळाला. आणि त्या रात्री काय झालं, सुमती महाराणींना ऐरावताचे दर्शन झाले. नंतर त्यांना शंख, चक्र, गदा, पुष्प, त्रिशूळ असं विविध देवतांचे, ऋषींचे, सिद्धेश्वरांचे, योगाचे असे पवित्र व्यक्तींची दर्शनं त्यांना स्वप्नात झाली तो प्रसाद ग्रहण केल्यानंतर. आणि काही दिवसांनी जागृतावस्थेत सुद्धा आता त्यांना सुरुवातीला ही सगळी दृश्य म्हणजे ही जी दैवी चिन्ह होती ती स्वप्नामध्ये दिसली आणि काही दिवसांनी त्यांना ती जागृत अवस्थेत सुद्धा दिसू लागली. जागृत अवस्थेत त्या जाग्या असताना सुद्धा त्यांना ती चिन्ह दिसू लागली आणि डोळे झाकले की त्यांच्या पडद्यावरील चित्राप्रमाणे दिव्य कांतिमय तपसमाधीत मग्न असलेली योगी, मुनी, चित्रविचित्र असे अद्भुत दर्शन त्यांना देऊ लागले. अशी ही सुमती महाराणींना अशा प्रकारे बघा आता सुमती महाराणींना ऐनवल्लीचा विघ्नेश्वराचा जो प्रसाद ग्रहण केला त्यानंतर अशी शुभचिन्ह दिसू लागली होती आणि त्यांच्या स्वप्नात सिद्ध मुनींचं असं त्यांना योग्यांचं असं दर्शन होऊ लागलं. शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूळ असं विविध अशी शुभचिन्ह, जी दैवी शुभचिन्ह असतात, जी विष्णूशी किंवा दत्तांशी संबंधित अशी जी शुभचिन्ह असं त्यांचा आभास होऊ लागला आणि अशा रीतीने त्यांना ती दिसू लागली. तर आता दत्त प्रभूंचा श्रीपादश्री वल्लभ म्हणून अवतार स्वरूप घेण्याची वेळ जवळ आलेली आहे हे सुचवण्यासाठीच कदाचित हे सगळं त्यांना स्वप्नात दिसत असेल. तर आजच्या कथेमध्ये आपण श्रीपादश्री वल्लभांचा जन्मपूर्वीचा जी काही घटना होत्या त्या पाहिलेल्या आहेत. म्हणजे बापन्नार्य कशा रीतीने पिठिकापूरमध्ये आले, मग नरसिंहवर्मांनी त्यांना विनंती करून पिठिकापुरातच राहण्यासाठी सांगितले. त्यांना 2 मुलं होती, व्यंकटावधानी आणि सुमती महाराणी अशी ही 2 बापन्नाच्या मुलं होती. तर ऐनवल्लीमध्ये जो
आपस्तंभी भारद्वाज गोत्राचे जे नरसिंहराज शर्मा होते त्यांनासुद्धा कालग्नी शमन दत्तांनी आज्ञा केली की तुम्ही जा आणि पिटिकापूरमध्ये जाऊन बापन्नार यांकडून वेदाभ्यास शिका, असं त्यांना आज्ञा झाली. मग त्याप्रमाणे ते इथे आले. नंतर मग प्रदोषाच्या दिवशी शनी प्रदोषाच्या दिवशी शिवाराधना केल्यानंतर तिथे त्यांना आज्ञा झाली, बापन्नार यांना आज्ञा झाली की सुमती महाराणींचा विवाह हा नरसिंहराज शर्मा यांच्याबरोबर लावून द्यावा. त्याप्रमाणे नरसिंहराज शर्मांबरोबर विवाह लावून दिल्यानंतर त्यांना 2 अपत्य झाली. पहिलं अपत्य आंधळं झालं आणि दुसरं अपत्य हे पांगळं झालं. अशा प्रकारे ते दुःखी होते. आणि हा अध्याय इथपर्यंत आपण आता ऐकलेला आहे. तर आता हा अध्याय म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मापूर्वीचं सगळं, त्यांच्या मातापित्यांची, आजोबांविषयीची ही सगळी माहिती आहे. तर आपण आता हा अध्याय इथे थांबवत आहोत. तर आजच्या अध्यायाचा विषयी प्रश्न आहे की बापन्नार यांना 2 मुले होती. तर त्या 2 मुलांची नावं काय? बापन्नार यांना पिटिकापूरमध्ये आले होते आणि त्यांची वास्तव्य करत असताना त्यांना पिटिकापूरमध्ये 2 मुलं होती. त्यांची नावं काय होती? आणि बापन्नाचार्यांकडे दुसरा प्रश्न असा, बापन्नार यांकडे विद्याभ्यासासाठी आलेले नरसिंहराज शर्मा हे कोणत्या दत्ताची पूजा करत असत, ज्यांच्या आदेशानुसार ते पिटिकापूरमध्ये आले? तर पहिला प्रश्न आहे, बापन्नाचार्यांना त्या 2 मुलं होते, त्या 2 मुलांची नावं सांगायची आहेत. आणि नरसिंहराज शर्मा हे दत्ताची पूजा करायचे, तर कोणत्या दत्ताची पूजा करायची आणि त्या दत्ताच्या आदेशानुसार ते विद्याभ्यासासाठी पिटिकापूरमध्ये आले. तर आजची कथा आपण इथेच थांबवत आहोत. पुढचा भाग त्याच्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांची कदाचित जन्माची कथा येणार असेल पुढे, तर त्या कथेला आपण पुढच्या भागात ऐकणार आहोत. तोपर्यंत हा भाग आता आपण इथेच थांबूया. सगळ्यांनी आजची कथा अगदी शांतपणे ऐका, कारण का खूप महत्त्वाचा भाग आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या समयीची किंवा जन्माच्या आधीच्या काही घटनांच्या माहिती इथे आलेली आणि त्या पुढे श्रीपाद श्रीवल्लभांचा जन्म होण्याच्या पूर्वीची सुमती महाराणींना जी काही शुभचिन्ह दिसली त्याचाही उल्लेख आजच्या भागात आलेला आहे. म्हणजे देवतेचा आता जन्म होणार आहे असं काहीशी लक्षणं सुमती महाराणींना सुद्धा जाणवू लागलेली. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.